मारणाऱ्या हरामखोरांचा, अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या हरामखोरांचा. सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की. आज सगळा देश स्तब्ध आहे, दुःखात आहे. देशातल्या प्रत्येक भाविक भक्ताच्या श्रद्धेला धक्का बसलाय. काल जसं एकाच पावसात या सरकारचा विकास नागडा झाला, तसं गेल्या 500 वर्षापासूनचा जो लढा प्रभू रामचंद्रांचं जन्मभूमी स्थान मुक्त व्हावं होता, हजारो लाखो कोट्यावधी श्रद्धाळूंनी त्याच्यासाठी संघर्ष केला होता, विटा दिल्या होत्या, शिलान्यास झाला होता. रथयात्रेच्या वेळेस 14,000 कोटी रुपयाची वर्गणी देशभरातून दिली होती. त्याच्यातून एक पक्ष उभा टाकला, पक्ष सत्तेपर्यंत गेला. परमपूज्य शंकराचार्यांनी, रामानंदाचार्यांनी कोर्टात लढा लढला. त्यांच्या लढ्याला यश येऊन कोर्टाच्या आदेशानं आणि कोट्यावधी लोकांच्या देणगीतून प्रभू रामचंद्राचं भव्य असं मंदिर अयोध्येमध्ये बांधलं गेलं. लागलीच महाकुंभ झाला. कोट्यावधी श्रद्धाळूंनी तिथे भेट दिली. बांधकामाच्या वेळेस वर्गणी दिली. फक्त 57,400 स्क्वेअर फुटाचं एकूण बांधकाम आहे. आपलं घर 1,500-2,000 रुपये स्क्वेअर फूट मध्ये होते. अंबानीचं घर 5,000 होईल, पण नक्षी कोरीव काम धरून 10,000 रुपये स्क्वेअर फूट जरी राम मंदिराचं बांधकाम करलं तर 57,400 स्क्वेअर फूट जे त्यांच्या पॉम्पलेटवर देणगी मागताना बाजपता ट्रस्टने छापून दिलं होतं, त्या हिशोबानं 57 कोटी 40 लाखात मंदिर झाले. आणि ती देणगी तर 21 करोड विश्वनाथ करोड ती लॉकडाऊन मध्ये हिरे व्यापारी कर्मचाऱ्याला मर्सिडीज देणारा त्यांनी 30 करोड आणि हँडग्रेनेड सप्लाय करणारी कंपनी 15 करोड, ह्या तिघातच 57 करोड झाले. तिघाच्याच देणगीवर मंदिर बांधले गेले. मी स्वतः आदेश साहेब केलं 11,000 रुपये माझ्या ऐकण्याची प्रमाण दिलेले. तसं प्रत्येकानं प्रत्येकाच्या ऐकण्याची प्रमाण दिलंय. जगातल्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक हिंदूनं त्या ठिकाणी दिले. काही मुस्लिम बांधवांनी सुद्धा, माझा मित्र युसुफ शेखनं 11,000 दिले. म्हणजे 18 पगड जाती धर्माने दिले. श्रद्धा राम ही एका मर्यादा पुरुषोत्तम आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाने दिलं. तर त्याच्यात हजारो कोटीची लूट झाली, जागा खरेदीत लूट झाली. आणि शेवटचा टप्पा फक्त 42 मिनिटात 70 वेळा अयोध्येतील राम मंदिराची दानपेटी फोडण्यात आली आहे. 17 वेळा गजनीनं सोमनाथ मंदिर लुटलं होतं. या संघ आणि भाजपने 42 मिनिटात 70 वेळा अयोध्येतील राम मंदिराची तिजोरी दानपेटी लुटली आहे. फक्त त्यांच्या जिंदगीवर त्या हरामखोराचा धिक्कार करतो, त्यांना पाठीशी घालण्याचा धिक्कार करतो. आणि आमचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमचे नेते अमित भैया देशमुख साहेब, धीरज भैया देशमुख साहेब यांच्या सूचनेवरून आम्ही आज या ठिकाणी लातूरची आई भवानी, आई जगदंबेचरणी महाआरती करून रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे भजन गाऊन या ठिकाणी सत्याग्रह केला. ही या आंदोलनाची सुरुवात आहे. आपल्याच माध्यमातून या ठिकाणी मी जाहीर करतो, तशा प्रकारच्या सूचना सर्व तालुकाध्यक्षांना दिलेल्या. जिल्हाभरात
जोपर्यंत या प्रभू रामचंद्राच्या मंदिरातील दानपेटीवर कल्ला मारणाऱ्या आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या, कारण साधा सोपा प्रश्न आहे, ही कमिटी पूज्य शंकराचार्य आणि वैष्णवाचार्यांची कमिटी रद्द करून RSSची विश्व हिंदू परिषदची ट्रस्ट संसदेत जाहीर करणारे पंतप्रधान या ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज आणि पकडण्यात आरोपी चपराशी म्हणजे हा सगळा खोटाड बाजार चालू, याचा आम्ही धिक्कार करतो. सत्य मुळापर्यंत जाऊन शिक्षा झाली पाहिजे आणि तुमची नाही गरज नाही, तुम्ही नाही केली, नोटंकी केली, अजून पाप केलं झाकण्याचं, तर प्रभू रामचंद्र तुमचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. हे प्रभू रामचंद्राची वानर सेवा तुमचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. इथली 18 पगड जाती धर्मातील जनता तुम्हाला हातदंड घडवल्याशिवाय राहणार नाही. अरे हिमालय पर्वत खाल्लो, खाल्लो, सगळं तुम्हाला पूर्ण गेले. आता राम मंदिरातलं दान, श्रद्धाळूंचं दान ठेवलेलं, याची शिक्षा प्रभू रामचंद्र आणि रामचंद्राची ही जनता, ही वानर सेना तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं नोंद घ्या आणि इथून पुढे सावध राहा. आता तरी सुधरा, रामाला द्या. ईव्हीएम मुळे तुम्ही जनतेला दिला गेलो, प्रभू रामचंद्राला द्या. प्रभू रामचंद्र तुम्हाला रावणाला खाक केल्यासारखं खाक करून तुमची राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की.